नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र सर्वेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। एकादशभागस्य सप्तमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। थंडीच्या दिवसात राजे आपल्या अश्वपथकांनिशी पन्हाळ्याची वाटचाल करीत होते. राजे पालखीतून जात होते. मागे पुढे अश्वपथके चालत होती. राजांच्या आगमनाची वर्दी पुढे गेली होती. 2 प्रहरच्या वेळी राजे आपल्या अश्वपथकांनिशी आले. 2 प्रहर असूनही गारवा जाणवत होता. पन्हाळ्याच्या पायथ्याशी राजे पालखीतून उतरले आणि आपल्या घोड्यावर स्वार झाले. 4 दरवाजापाशी येताच राजांचे घोडे आवरले गेले. सामोरे आलेल्यांच्यावरून त्यांची नजर फिरली. राजांनी किल्लेदारांना विचारले, संभाजीराजे कोठे आहेत? वाड्यात आहेत महाराज. त्या उत्तराने राजांचे साशंक मन स्थिरावले. राजे सज्जाकोठीकडे वळले. पुढे गेलेले हंबीरराव सज्जाकोठीजवळ उभे होते. सज्जाकोठीत प्रवेश करीत असता राजांनी हंबीररावांना विचारले, हंबीरराव, तुमचे युवराज काय म्हणतात? महाराज, वय लहान, भावनेच्या भरात फार मोठी चूक केली याचा त्यांना पश्चाताप होतो आहे. आणि आमची येसू भवानी काय म्हणते? काळजीचं काही कारण नाही. खरंच आता काळजीचं काही कारण उरलं नाही. तुम्ही वाड्यात जा, संभाजीराजांना सांगा आम्ही येतो आहो म्हणून. हंबीरराव गेले. राजे कपडे बदलून आले तेव्हा सायंकाळच्या किरणात गड उजळला होता. दाट झाडीतून तांबड्या जमिनीवर उतरलेली किरणे धूसर बनली होती. युवराजांच्या भेटीसाठी राजे पायीच निघाले. राजे वाड्याच्या दाराशी आले आणि त्यांची नजर आपल्या परिवारासह उभ्या असलेल्या संभाजीराजांच्याकडे गेली. संभाजीराजांनी पांढरा अंगरखा घातला होता. मस्तकी चिरेटोप होता. संभाजीराजे पुढे येऊन नेहमीप्रमाणे पाय शिवण्याऐवजी त्रिवार मुजरा करते झाले. त्या कृतीने राजे व्यथित झाले. नतमस्तक उभ्या असलेल्या संभाजीराजांना पाहून राजांनी आपले मन आवरले. चला, एवढेच बोलून राजांनी वाड्यात प्रवेश केला. राजांच्या पाठोपाठ संभाजीराजे प्रथम चौकातून सदरेवर आले. राजे महालात आले. त्यांनी येसूबाईंची विचारपूस केली आणि संभाजीराजांसह माडीवरच्या खास महालाकडे ते चालू लागले. माडीच्या सज्जातून गडाची हिरवी गर्द झाडी दिसत होती. सूर्य मावळला होता आणि वाढणाऱ्या संध्याछायात झाडीचा रंग गर्द बनत होता. गडावर हळुवार पावलांनी थंडी उतरत होती, पण राजांना त्याची जाणीव नव्हती. राजे एकदम वळले. त्यांची नजर सामोरे हात घेऊन उभे असलेल्या संभाजीराजांच्यावर खेळली. संभाजीराजे, आम्ही मुलुखगिरीवरून परत आलो आणि गडावर येताच तुम्ही आल्याचं समजलं. खूप आनंद झाला. मनावरचं दडपण नाहीचं झालं. उद्या संक्रांती ना? संक्रांतीच्या सुमारासच तुम्ही पर्वणी साधायला माहुलीला गेलात. आमच्याशी गोड न बोलता त्यावेळी आम्हाला विसरून आमच्याकडे पाठ फिरवलीत. पण 1 वर्षानं का होईना तुम्ही परत आलात याचा आम्हाला आनंद आहे. आमची संक्रांत टळली. आमचं तोंड गोड केलंत. आबासाहेब, काय केलंत हे संभाजीराजे? स्वकीयांच्यावर रागवून परकीयांचे पाय धरलेत. आम्ही शर्मिंदे आहोत. काही सांगू नका. काही ऐकायचं त्राण आमच्यात राहिलं नाही. वाढत्या यवनसत्तेला पायबंद बसावा म्हणून हिंदवी स्वराज्याची आम्ही उभारणी केली आणि खुद्द आमचे युवराज मोगलांना जाऊन मिळाले. आमच्या विरुद्ध चालून आले. सह्याद्री जिंकणं इतकं सोपं वाटलं? युवराज, जे हवं होतं ते आम्हाला सांगायचं होतं ते आम्ही दिलं असतं. नजर कैदेत? संभाजीराजांनी धीराने विचारले. राजांची नजर संभाजीराजांच्या नजरेला भिडली, पण संभाजीराजांची नजर झुकली नाही. नजर कैद कशासाठी घडली? राजे, ती का आम्हाला हौस होती? आम्हाला देखील मोगलांना मिळण्याची हौस नव्हती, संभाजीराजांनी सांगितले. राजांना ते उत्तर येईल असे वाटले नव्हते. ते संभाजीराजांच्याकडे पाहत राहिले. ती वैतागलेली संभाजीराजांची मूर्ती पाहून राजांचे मन हेलावले. ते म्हणाले, शंभूबाळ, सरळ विचार कधीच करता येत नाही का? आमच्या मनाची जाणीव थोडी तरी करून घ्या. 40 वर्षे हे राज्य आम्ही रेटतो आहोत. अनेक संकट आजवर आमच्यावर आली, पण आम्ही त्यांना भ्यालो नाही. संकटांना सामोरे जाताना कधी डगमगलो नाही. अफजल शास्ता खान आले आग्र्याच्या काळदाढेतून आम्ही तुमच्यासह पार पडलो. काळावरही मात करणारी आमची छाती शंभूराजे, तुम्ही मोगलांना मिळून ती पार पोखरून टाकलीत. सारा धीर चेपून गेला. भवानी कृपेनं तुम्ही आलात. तुमच्या रूपानं परमेश्वर धावला असं आमच्या चित्तात आलं. याच जाणीवेनं आम्ही माघारी आलो. राज्यासाठी नाही, आपल्यासाठी आम्हाला यावं लागलं. राजे, आम्ही राजे कुठले? युवराजपद गेलं, सुभेदारी गेली. शृंगारपुराहून परळीला जाण्याची आज्ञा आली. संन्यास तेवढा बाकी राहिला होता. जिथं शंभूबाळ म्हणून जगू शकलो नाही तिथं राजे कुठले?
राजांचे डोळे पाणावले. आवाज घोगरा बनला. संभाजीराजांना त्यांनी मिठीत घेतले. वेड्या पोरा, असं बोलू नको. तुझ्या पायी थोडं का दुःख सोसलं ते परत तुझ्या बोलांनी वाढवतोस. शंभूबाळ, केव्हा रे कळणार तुला? अचानक घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज उठला. राजे मिठीतून दूर झाले. न कळत त्यांची पावले सज्जाकडे गेली. बाहेर पडलेल्या मंद चांदण्यात पांढरा शुभ्र घोडा उभा होता. उभ्या जागी खूर नाचवीत तो खिंकाळत होता. आपल्या डोळ्यातले अश्रू टिपून त्या घोड्याकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, पाहिलंस शंभूबाळ, खाली मोती आला आहे. हे मूक जनावर केव्हा तरी पाठीवर फिरवलेल्या मायेच्या हाताची याला आठवण. आम्ही गडावर आल्याचा वास लागताच ठाण बंद असलेला हा मोती आपले बंध तोडून इथवर धावत आला. आणि ज्या हातांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या हातांना काहीच काही यश नाही. संभाजीराजांनी सावकाश नजर उचलली. ते शांतपणे म्हणाले, आबासाहेब, माणसं जनावरांसारखी अल्पसंतुष्ट नसतात. राजांनी दचकून संभाजीराजांच्याकडे पाहिले. त्या बोलांनी राजांच्या मनाला असंख्य वेदना झाल्या. राजे कळवळले. खरंच माणसं जनावरांसारखी अल्पसंतुष्ट असती तर किती बरं झालं असतं. पण दुसऱ्याच क्षणी संभाजीराजांच्यावर रोखलेली नजर संकुचित झाली. संयमाने आवरलेला राग उफाळून आला. हे बोलण्याचं धाडस कोठून आणलं संभाजीराजे? मोगली मनसबीची धुंदी अद्याप डोळ्यात रेंगाळते आहे वाटतं. अल्पसंतुष्ट मन आम्ही जाणतो. तशा जीवनासाठीच हे राज्य उभारण्याचा खटाटोप आम्ही केला. पण तुम्ही अल्पसंतुष्ट केव्हापासून झालात? जन्माला आलात आणि 2 वर्षातच मातृवियोग तुमच्या नशिबी लिहिला गेला. पण पोरकेपण तुमच्या नशिबी लिहिलं गेलं नव्हतं. सहस्त्र हातांनी उदंड माया करणारी मासाहेब तुम्हाला लाभल्या. त्यांच्या लाडांखाली तुम्ही लहानाचे मोठे झाला. आईनं केलेलं कौतुक फिकं पडावं अशा कौतुकात तुम्ही वाढलात. संसारात सुलक्षणी, सालस, सौंदर्य संपन्न अशा पत्नीची जोड तुम्हाला मिळाली. तुमच्या कर्तेपणाची जाणीव आम्हाला झाली आणि आम्ही तुम्हाला राजकारणात गुंतवलं. युवराज म्हणून तुम्ही राजकारणात भाग घेऊ लागला. दरबारी आलेल्या फिरंगी वकिलांना भेटू लागला. याचा आम्हाला कोण आनंद वाटू लागला. परदरबारच्या वकिलांशी वाटाघाटी करताना कधी तुमच्या मनात आलं होतं की तुम्ही केलेला निर्णय आम्ही फिरवू म्हणून? मोहिमेवर तुम्ही जात होता ते युवराज म्हणूनच ना, का शिलेदार म्हणून गेलात? राजांच्या बोलांनी संभाजीराजे भानावर आले. राजांचे शब्द तापल्या शिशासारखे त्यांच्या कानात पडत होते. अल्पसंतुष्टपणाच्या गोष्टी करता कशाला? ज्ञानदानासाठी केशव पंडितांसारखे विद्वान तुम्हाला भेटले होते. मासाहेबांचं छत्र तुम्हाला होतं. युवराजपदाची सत्ता तुमच्या हाती होती. मासाहेब गेल्या तर विवेकाच्या अधीन होण्याऐवजी तुम्ही वाढत्या वयाच्या अधीन झाला. तुमचे शौक वाढू लागले राजे. आम्हीही तरुण होतो. आमच्या समोर सुभेदाराची लावण्यवती सून आपल्या भाग्याचा निर्णय करून घेण्यासाठी उभी होती. बोलून चालून शत्रू घरची लेक, तिला आम्ही नाटकशाळेत टाकली असती तर कुणी आम्हाला बोल लावला नसता. सूड म्हणून एखाद्या बारगिराची बटीक बनवली असती तरी कुणी दोष दिला नसता. पण ते लावण्य पाहत असताना आमच्या विकारांवर आमच्या विवेकानं मात केली. कळायच्या आत आम्ही बोलून गेलो. आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही असे सुंदर निपजलो असतो. एक वाक्य आम्ही उच्चारून गेलो. पण ते कळताच मासाहेब किल्ल्याच्या दरवाजाशी आमच्या स्वागताला उतरल्या. जन्माचं सार्थक होण्याचा तो क्षण होता. आणि तुम्ही आमच्या पोटी जन्म घेतलात ना, आणि माहेरवाशीण म्हणून आलेल्या एका ब्राह्मण मुलीवर बदनजर ठेवून मोकळे झालात. आबासाहेब, आम्ही खामोश. संभाजीराजे, माणूस आपली कीव करण्यात भारी रमतो. खोटी कीव करून घेण्याची सवय जडली की ती व्यसनापेक्षाही भयंकर बनते. एकदा उघड्या डोळ्यांनी स्वतःकडे बघा. ज्या गुन्ह्याचा मुलाहिजा आम्ही कधीही भर दरबारी राखला नाही असा गुन्हा तुम्ही केलात. तुमच्या प्रेमापोटी आम्ही तो पाठीशी घातला. आम्हाला वाटलं की तुम्ही अनुभवानं शहाणे व्हाल, स्वतःला सावरून घ्याल. पण ते भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. तुमच्या बेलगाम वर्तनाला कधीच पायबंद बसले नाहीत. राजे क्षणभर थांबले. अनाजी, मोरोपंत या मंडळींवर तुमचा फार रोष. ज्या माणसांनी रोहिडेश्वराच्या शपथेपासून आजतागायत आम्हाला साथ दिली अशी ती माणसं. आपल्या पराक्रमावर आणि कर्तृत्वावर त्यांनी राज्याचा पाया भक्कम केला. साल्हेर मुल्हेर जिंकणारे, प्रतापगडासारखे गड उभारणारे, अडीअडचणीच्या वेळी रणांगणात धाव घेणारे मोरोपंत आठवा. उभ्या राज्याची धाराबंदी घडवणारे अनाजी पहा, म्हणजे त्यांची किंमत कळेल. त्या माणसांचा युवराजपदाच्या मूर्ख घमेंडीत भर राजसदरेवर लुच्चे लफंगे म्हणून उपमर्द करण्यात तुम्ही मागे पुढे पाहिलं नाहीत. आमच्या तोलामोलाची माणसं ती, तो अपमान आमचा आहे हेही तुमच्या ध्यानी आलं नाही. ती माणसं जाणती म्हणून त्यांनी तुमच्या
नेणतेपणावर पांघरून घातलं. स्वराज्याशी इमानी असणारी माणसं तुम्हाला जोडता आली नाहीत, मिळवता आली नाहीत. तुम्ही जोडलेली माणसं पहा. कवी कलश, आम्ही हयात असता तुम्हाला कलशाभिषेक करून मोकळे झाले. पराक्रमापेक्षा जारण मारणात तुम्ही अधिक गुंतला. शौर्याच्या नशा बाळगणारे आम्ही, तुम्ही नाटकशाळात आणि भांगेत गुंतून गेला. तुम्हाला संतुष्ट करणं परमेश्वरालाही जमेल असं वाटत नाही. करता सवरता मुलगा घरी असताना उभं राज्य मंत्रिमंडळाच्या स्वाधीन करून जाण्यात आम्हाला काय हौस होती? तसं करताना आमच्या मनाला कोण यातना झाल्या याची कल्पनासुद्धा तुम्ही मनात आणली नाही. आम्हालाही या गोष्टीचा छडा लावून घ्यायचा होता. संभाजीराजांनी राजांच्याकडे पाहिले. राजांच्या बोलण्याने ते सुन्न झाले होते. पाहता काय, म्हणूनच शृंगारपूरचा सुभापूर्ण मुक्त्यारीनिशी तुमच्या स्वाधीन करून मंत्रिमंडळाच्या हाती राज्य सोपवून आम्ही राज्यापासून शेकडो कोस दूर गेलो. 1.5 वर्षात माघारी आलो. आम्हाला जे दिसलं त्यानं काळीज विदीर्ण झालं. एकाच वेळी मिळवल्याचा आनंद आणि गमावल्याचं दुःख आम्हाला भोगावं लागलं. आमच्या माघारी देखील त्याच जबाबदारीनं राज्य सांभाळणारं मंत्रिमंडळ आमच्या समोर अभिमानानं उभं होतं आणि शाक्ताच्या नादी लागून सुभ्याकडे दुर्लक्ष करून होमहवनानं विजय संपादन करू पाहणारे कलशाभिषेकाचं स्वप्न मनात रंगवीत बसलेले युवराज आम्ही पाहत होतो. आम्ही चुकलो. युवराज धीर करून बोलले. राजे हात उडवीत म्हणाले, चुकलात? केवढी चूक केलीत? आमची पाठ फिरली नाही तोच तुम्ही दिलेरशी बोलणी सुरू केलीत आणि जेव्हा आमच्या मनी स्वप्नी नव्हतं तेव्हा तुम्ही मोगलांना मिळालात. 7,000 मोगली मनसबदार बनलात. ही तुमच्या संतुष्टपणाची कथा. ती आळवीत बसण्याचं मात्र आमच्या नशिबी आलं. संभाजीराजांचे अश्रू उघळले. ते पाहून राजांचा संताप वाढला. रडता कशाला? मोगली मनसबदार बनून केलेला पराक्रम आठवा. दिलेर खानाबरोबर तुम्ही स्वारीसाठी बाहेर पडलात. आमच्या भूपाळगडाला वेढा घातलात. फिरंगोजी नरसाळा बिचारा, ज्यानं तुम्हाला आमच्या मायेच्या नजरेनं पाहिलं, त्यास तुम्हाला समोर पाहताच तुमच्या शब्दाखातर भूपाळगड दिलेरच्या स्वाधीन केला. फिरंगोजी आमच्याकडे आले आणि त्या द्रोहाबद्दल आम्ही त्यांना काय शिक्षा दिली माहीत आहे? तोफेच्या तोंडी. आबासाहेब, फिरंगोजी काकांना घाबरू नका, शिक्षा दिली पण अंमलात आणता आली नाही. हे हात दुबळे ठरले. फिरंगोजी फसले. त्यापेक्षा शतपटीनं जास्त अशा मायेत आम्ही फसलो. पण शंभूबाळ, ते पातक फिरंगोजींचं नाही, तुमचं आहे. तुमच्या शब्दाखातर भोपाळगडाचे दरवाजे मोकळे झाले आणि दिलेर खानानं किल्ल्यात प्रवेश करताच स्वराज्यापाशी इमानी असणाऱ्या 700 लोकांचे हात तोडले आणि ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं. गडाला आलेल्या प्रजेची चीजवस्तू त्यानं छिनावून घेतली. परिश्रमानं बांधलेला किल्ला इखलास खानाकडून त्यानं तोफांच्या भडीमारात जमीनदोस्त केला. हे पातक दिलेर खानाचं नाही, तुमचं आहे. राजे कावरेबावरे झाले. ते स्वतःशीच बोलल्यासारखे म्हणत होते, शंभूबाळ, आमच्या स्वराज्य उभारणीसाठी हजारो माऊलींना आपल्या कपाळीचं कुंकू उतरावं लागलं. पण कुणी आम्हाला शाप दिला नाही. उलट जाऊ तिथं आशीर्वादच मिळाले. आणि तुम्ही वयाची विशी ओलांडायच्या आत केवढा पर्वत रचलात. तिकोट्याला दिलेरनं राक्षसी नंगानाच घातला. अब्रूरक्षणासाठी आमच्या आया बहिणींनी मुलाबाळांसकट विहिरीत उड्या मारल्या. सारा अथणी गाव गुलाम म्हणून विकायला निघालात. संभाजीराजांच्या अश्रूंना खळ नव्हता. डोळे पुशीत ते म्हणाले, त्यालाच विटून आम्ही परत आलो. तेवढी समजूत आमची राहती तर किती बरं झालं असतं. कुणाला फसवता? तुम्ही ना जुलमाला कंटाळलात ना आमची दया आली. औरंगजेबानं तुम्हाला कैद करण्याचा हुकूम दिला. ते तुम्हाला समजलं आणि तुम्ही माघारी आलात. राजे, नशिबानं सुटलात. आम्ही सांगतो त्यावर विश्वास ठेवा. हव्या त्याच्या हाती जा, पण त्या औरंगजेबाच्या हाती सापडू नका. जिवंत मरण तो तुम्हाला भोगायला लावेल. राजे संभाजींच्या जवळ गेले. त्यांच्या खांद्यावर आपला थरथरता हात ठेवीत म्हणाले, शंभूबाळ, सावध व्हा. सहज जाता जाता खेळ म्हणून बाणाच्या टोकानं उडवलेला कुंपणावरचा सरडा निवडुंगावर पडला तर भीष्मांना शतपंजरी मृत्यू भोगावा लागला. जन्म आणि मृत्यू कोणाला टळलेत? राजे, आमच्या मायेच्या तराजूला पासंग असेल, पण आम्ही असं ऐकलंय, परमेश्वर दरबाराच्या तराजूला पासंग नाही. तुमचा शेवट कसा याचा विचार जरी मनात आला तरी आमच्या आतड्यांना पीळ पडतो. निदान त्या तराजूची भीती बाळगा. राजे पुरे थकले होते. संभाजीराजांच्या खांद्यावरचा हात ओघळला आणि त्याच क्षणी संभाजीराजांनी राजांचे पाय धरले. त्या पावलांवर अश्रू ठिपकू लागले. संभाजीराजे सारे बळ एकवटून म्हणाले, आम्ही क्षमा मागत नाही.
आम्हाला हवी ती शिक्षा करा, आम्ही ती आनंदानं भोगू. कडेलोट, तोफेच्या तोंडी हत्तीच्या पायी हवं ते मरण सोसू, त्याच निर्धारानं आम्ही इथे आलो. कडेलोट, तोफेच्या तोंडी हत्तीच्या पायी शंभूबाळ, या मामूली शिक्षेवर आता तुमची सुटका होणं कठीण दिसतं. तुमच्या गुन्ह्याला एकच शिक्षा आहे आणि ती भोगल्या वाचून तुमची सुटका होईल असंही वाटत नाही. जातो, फार थकलोय आम्ही. राजे जिन्याकडे जात होते. मागून आवाज आला, असं अर्धवट बोलून जाऊ नका आबासाहेब, आमची शिक्षा सांगा. केवढीही भयंकर शिक्षा असली तरी ती आम्ही आनंदानं भोगू. राजे वळले. संभाजीराजांच्याकडे ते स्थिर नजरेने पाहत बोलले, भोगाल? शंभूबाळ, तुम्हाला एकच शिक्षा आहे आणि ती म्हणजे आमचा मृत्यू. एकादश भागस्य अष्टमी कथा एषा. सज्जा कोठीच्या वरच्या महालात राजे उभे होते. त्यांची नजर सज्जातून दिसणाऱ्या पूर्व क्षितिजावर खेळली होती. सूर्य वर आला होता. अंगाला थंडीचा गारवा झोंबत होता. सज्जातून दिसणारा विस्तीर्ण मुलूक राजे पाहत होते, पण त्यांचे चित्त त्यात गुंतले नव्हते. राजे विचार करीत उभे होते. त्याचवेळी हंबीरराव महालात आले. महाराज, युवराज दर्शनाला आलेत. ठीक आहे, त्यांना वर पाठवा. संभाजीराजे महालात आले. राजे सज्जाजवळ उभे होते. पायांची चाहूल लागताच राजे सावकाश वळले. त्यांची नजर संभाजीराजांच्यावर खेळली होती. संभाजीराजे नजीक आले. त्यांनी पाय शिवले. राजे बैठकीवर बसले. युवराज नतमस्तक उभे होते. राजांनी विचारले, भवानी कशी आहे? जी बरी आहे. युवराज, आता तुम्ही खरे प्रौढ झालात, बाप बनलात. जीवनातल्या अनुभवानंही तुम्हाला खूप शहाणपण आलं असेल. घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. आमचा मनस्ताप आमच्याबरोबर. आता दुसऱ्यांचा मनस्ताप वाढवणं ठीक नाही. संभाजीराजे एकदम पुढे झाले. त्यांनी राजांचे पाय शिवले. राजांनी पुढे होऊन संभाजीराजांना उठवले. त्यांना उराशी कवटाळून सामोरे बसवीत राजे म्हणाले, शंभूबाळ, ते अश्रुपुसा तुमच्या डोळ्यात ते शोभत नाहीत. आम्ही असताना तर मुळीच शोभत नाहीत. तुम्ही आता चिंता करू नका. आम्ही खूप विचार केला. राजे काही क्षण स्तब्ध होते. कसे सांगावे याचा विचार करीत होते. चेहरा व्याकुळ बनला होता. आपल्या केसांवरून हात फिरवीत राजे बोलू लागले, शंभूबाळ, मोठ्या कष्टानं आम्ही हे राज्य उभं केलं. या राज्यापायी हजारोंनी आपलं बलिदान केलं. अनेक संकट भोगली. आज आमचं राज्य तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत पसरलं आहे. एवढं मोठं राज्य पेलणं हे सामान्य काम नाही. त्याला फार मोठी कुवत हवी. पुढचे दिवसही भारी कष्टाचे आहेत. औरंगजेबानं जिझिया कर लादला आहे. त्याखाली हिंदू चेपले जात आहेत. औरंगजेब आता दक्षिणेत उतरल्याखेरीज राहणार नाही. आम्हाला हे सारं तडीला न्यायचं होतं. खूप मनसुबे होते. दिल्ली काबीज करून काशी विश्वेश्वराची स्थापना हा आमचा ध्यास होता. आता आमचे मनसुबे तुम्ही पुरे करा. आम्ही? होय संभाजीराजे, आता आम्ही थकलो. आमचा भरोसा धरण्यात अर्थ नाही. आबासाहेब, ऐका शंभूबाळ, घोडा धावतो, बेलगाम धावतो. त्याच्या पायात बळ असतं, छातीत विश्वास असतो. पण हे कुठवर त्याची छाती फुटत नाही तोवरच. कोणत्या तरी प्रसंगात त्याची छाती फुटते आणि त्यानंतर त्या घोड्याचा काही उपयोग नसतो. आमचं तसंच झालंय. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आम्ही, दक्षिणेतील पातशाह्यांची एकजूट करू पाहणारे आम्ही, आज आमच्याच हातानं राज्याची वाटणी करायला धजलो नसतो. कसली वाटणी? संभाजीराजे उद्गारले. आमच्या राज्याची. राजे शांतपणे म्हणाले, हजारोंची एकजूट करणारे आम्ही, पण आम्हाला आमच्याच घरी एकी टिकवता आली नाही. तुमच्यात मंत्रिमंडळात बेबनाव. तुमचं मन साफ नाहीत. थोरल्या राणीसाहेब, तो एक निराळाच भाग आहे. त्यामुळं हे सारं ध्यानी घेऊन आम्ही हा निर्णय केला आहे. तुंगभद्रेपासून कावेरीपर्यंत एक जिंजीचं राज्य आहे. जिंजी वेलोरसारख्या अनेक मजबूत गडांचा हा संपन्न मुलूक आहे. मोगली आक्रमणापासून दूर आहे. आक्रमण झालं तरी ते थोपवायला कुतुबशाहीची ढाल आहे. राज्याचा विस्तार करायला खूप संधी आहे. असं हे जिंजीचं राज्य आम्ही तुम्हाला द्यायचं ठरवलं आहे. संभाजीराजे आश्चर्याने थक्क झाले. ते काही बोलणार तोच राजे बोलू लागले, ऐका, दुसरं राज्य तुंगभद्रेच्या अलीकडेपासून थेट गोदावरीपर्यंत. हे राज्य राजाराम मोठे होईपर्यंत प्रधानमंडळाच्या सल्ल्यानं राजारामांच्या सत्तेखाली राहील. ही वाटणी तुम्हा दोघांच्याही हिताची होईल. संभाजीराजे त्या बोलांनी कळवळले. ते म्हणाले, आबासाहेब, आपल्या पायांची आण घेऊन सांगतो, आम्हाला राज्याची वाटणी नको. राज्य अखंड राहू दे. ते हवं त्याच्या स्वाधीन करा. या उपर आम्ही आपल्याला त्रास देणार नाही. आपल्या पायांची जोड धरून दूध भात खाऊन आपल्या चरणांचं चिंतन करीत राहू. आमच्या शब्दांवर कुणी विश्वास ठेवला नाही. निदान तुम्ही तरी.
राजे उदासपणे हसले. संभाजी, मला माहीत आहे तुम्ही मनापासून बोलता. ह्यापूर्वीच हा विचार आला असता तर किती बरं झालं असतं. आता आमचं मन थकलं. तुम्हा दोघांच्या हाती ही जबाबदारी सोपवून आम्ही उरला काळ ईशचिंतनात घालवू. त्यात तुमचं आमचं कल्याण आहे. आबासाहेब, आपण कधीच का क्षमा करणार नाही? संभाजीराजांनी विचारले. क्षमा? राजांनी संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवला. क्षमा करायला देखील अधिकार लागतो. तेवढे मोठे आम्ही नाही. आम्ही सांगितलं त्याचा विचार करा. आम्ही रायगडी जातो. राजारामांची मुंज लग्न आटोपून परत येतो. त्यानंतर तुमच्या आमच्या विचारानं सर्वतोपरी विचार करू. तुम्ही थोरले आहात. तुमच्या भरवशावर आम्ही निर्णय करणार आहोत. चला, येसूला भेटू, भवानीला पाहू. राजे उठले. संभाजीराजांच्यासह ते सज्जा कोठीतून वाड्याच्या दिशेने जात होते. 2 दिवसात राजांनी गड सोडायचे ठरवले. संभाजीराजांच्या जवळ जनार्दन नारायण, सोनाजी नाईक बंकी, बाबाजी ढमढेरे ही मंडळी राजांनी ठेवली. पन्हाळ्यावर संभाजीराजांची सर्व व्यवस्था केली. गड सोडण्याआधी राजे येसूबाईंना भेटण्यासाठी गेले. राजे जायला निघाले. राजे येसूबाईंना म्हणाले, येसू, चिंता करू नको. सारं ठीक होईल. मी सांगितलेलं विसरू नको. यापुढं तू अधिकार गाजवायला शिकायला हवं. संभाजीराजांचा तोल सावरण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्याच ठायी आहे. येसूबाई पाया पडल्या. राजांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. भवानीला जप. पुन्हा दर्शन केव्हा ते कोण सांगणार? त्याच्या मनात असेल तर लवकर भेट घडेल. आम्ही येतो. 4 दरवाजाशी राजांनी संभाजीराजांचा निरोप घेतला. राजे पुढे जात होते. एकदम त्यांनी बसल्या घोड्यावरून मागे पाहिले. 4 दरवाजाच्या बुरुजावरून भगवे निशाण फडकत होते. दरवाजाशी संभाजीराजे उभे होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.